एक महत्त्वाची घडामोड महाडमधल्या गोगावले विरुद्ध तटकरे समर्थकांच्या राड्या प्रकरणी आता विकास गोगावलेंविरोधात 21 विविध कलमांखाली गुन्हे दाखल झालेत। विकास गोगावलेंसह महेश गोगावले, विजय मालुसरेंवर गुन्हे दाखल झालेत। महाडमधील राड्या प्रकरणी विविध कलमांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले। अधिक या सगळ्या संदर्भातले अपडेट समोर येतीलच, मात्र 21 विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। ही कोणती कोणती कलमं आहेत याची थोड्याच वेळात स्पष्टता होईल। मात्र महाडमध्ये मतदानाच्या दिवशी गोगावले आणि तटकरे समर्थकांमध्ये राडा झाला होता। त्याच संदर्भात विकास गोगावलेंसह महेश गोगावले, विजय मालुसरे यांच्यावर 21 विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झालेत। कारण नाही आहे, जी वस्तुस्थिती ती वस्तुस्थिती आहे। आम्ही चुकीचं काय करणार नाही आणि चुकीचं काय सांगणार पण नाही आहे। कारण ते ज्या पद्धतीने येऊन जे काय शहरामध्ये त्यांनी वातावरण तंग करायचा प्रयत्न केला, त्यानंतर भले आता आमची पोरं आली, ते लोक आलेत, परंतु गाडींमध्ये हत्यारं, हॉकी स्टिक, स्टंप, ह्याचा अर्थ काय? तुम्ही निश्चित भानगडीच करायला आले होते। ह्याचा अर्थ असं झाला ना। बरं, जो बॉडीगार्ड आहे तो बॉडीगार्ड ज्या वेळेला जशी वेळ येईल तशी, त्यात आमच्या कमरेची जर तुमच्या बॉडीगार्डाची पिस्तूल कोण हिसकून घेत असेल, मग तुम्ही बॉडीगार्ड कसले? ज्यावेळेला तुम्ही हातामध्ये पिस्तूल काढल्याने जे काय रोखलीत आणि दहशत पाजवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला हा सगळा प्रकार झालेला आहे काय। आणि जो झालाय तो झालाय, त्याबद्दल काही दुमत नाही आहे। परंतु ज्या पद्धतीने जे काय इतर राजकीय नेते वेगवेगळ्या पद्धतीने मान्य मांडतायत ते चुकीचे आहे। त्यांनी पहिली माहिती घ्यावी, खात्री करावी आणि मग त्यांनी ठरवावं काय करायचं ते। तुम्ही या प्रकरणी थेट तटकऱ्यांवरती आरोप केलेला आहे की त्यांचं हे षडयंत्र आहे म्हणून। बघा, आता राजकारण बोलल्यानंतर काही गोष्टी होतात की आम्हाला डॅमेज करण्यासाठी ह्या अशा गोष्टी घडवणारे तटकऱ्यांचा ह्याच्यामध्ये हातखंड आहे की दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप दाबायचा, हा गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे। हे काही नवीन आहे का? आत्तापर्यंत किती उदाहरणं दिल्यानंतर त्यांना ते पटल। आणि म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो, आम्ही चुकीचं काय बोलणार नाही आहे काय। जर तुम्हाला तसं जर असेल तर मग मला एक सांगा, रॉयला निवडणूक तिथेही भानगड केली तुमच्या लोकांनी, तिथेही त्या BJPच्या लोकांच्या कानफाडात मारली का नाही? मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या जरा आत्मचिंतन करावं त्याने काय। इथेही त्या लोकांनी ही पोरं पाठवून जे काय करायचं होतं। आता आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे, गेली 4 टर्म निवडून दिलेला आहे। मी तिथला आमदार आहे, मंत्री आहे, विकास आमचा पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे। गेली 15 दिवस आम्ही बाप बेटे दोघे प्रचार करतोय, तुम्ही प्रचार करताय, तुम्ही आमच्यावर आरोप प्रत्यारोप करताय, आम्ही करतोय। परंतु भानगडी इथपर्यंत आम्ही कुठं काही केलं नाही ना, की आम्ही होऊन बा कुठं भानगड केले असं एखादं उदाहरण दाखवा। मग आम्ही रोह्यात पण प्रचार करत होतो, श्रीवर्धनला करत होतो, महाडला करत होतो, कुठून आमच्याकडनं एखादी अशी चूक झाली एखादी दाखवा। मग तुमच्याच कार्यकर्त्यांकडनं असं का? रोह्याला तर भर मतदान केंद्रामध्येच तिथं कानाखाली मारली त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला। मग बघा तुम्ही काय ते। त्यांचं म्हणणं असं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमीचं कोण आहे हे पहिले तपासा, आमच्यावरती आरोप करण्याच्या अगोदर। 100% तपासावं ना। ज्या वेळेला 1997ला जो आमच्याकडे एव्हिडन्स घडला तो काय जग जाहीर आहे, पण तो कसा घडला, का घडला, त्याचे इफेक्ट काय झाले। जर आम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतो तर लोकांनी आम्हाला पंचायत समितीचा अपक्ष सदस्य, 2 वेळेला जिल्हा परिषद मला सदस्य आणि सभापती, माझ्या पत्नीला 2 वेळेला सदस्य आणि सलग 4 वेळेला मला आमदार लोकांनी केला असता का? जर आमची गुन्हेगारी पार्श्वभूमी, आम्ही ज्याच्यावर प्रसंगाला त्याला उभं राहिलो, ज्या अडचणी आल्या त्या दूर करायचा प्रयत्न आला, मग ते काही का असताना। पण आम्ही कोणाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप नाही दाबलेला। जो एव्हिडन्स घडला केला तो आम्ही स्वतः केला ना, आम्ही मान्य केलं ना, का नाही केलं? त्याच्यामुळे आमची MIDC शांत झाली, आमचा सगळा भाग शांत झाला। आणि त्या 97 पासून आत्तापर्यंत आम्हाला दाखवा किती भानगडी झाल्यात, कुठं काय झालं, असं मला एखादं उदाहरण त्यांना सांगा ना, की बाबा महाडची जनता तुम्हाला टकमक टोकावरून खाली लोटून देईल असं देखील ते म्हणाले। ते काय मागच्या आमदारकीच्या पण निवडणुकीला बोलले होते, जनतेने कोणाला टकमक टोकावरून लखटलं आणि ढकललं हे आपल्याला माहिती आहे ना। ते आम्ही कशाला बोलायला पाहिजे? जनतेच्या मनामध्ये जे काय असेल ते 21 तारखेला तुमच्या समोर येईल। आणि महाडचंच नाही
पूर्ण जिल्ह्याचा रिझल्ट काय लागतोय तो पण तुम्ही 21 तारखेला पाहाल. शांत महाडला कुठेतरी दूषित करण्याचं काम केलं जात आहे. त्यांच्याकडनंच होतंय ना, तटकऱ्यांकडनं जे सगळं केलं जातं होतंय हे त्यांनी मान्य करायला पाहिजे असं मला वाटतंय. काय तुम्ही चौकशी करा याच्यामध्ये काय नाही काय नाही ते, मग आम्हाला सांगा. एकंदरीत सर आता बऱ्याच देवळातल्या शपथावरून राजकारण तापलं होतं. आपण म्हणाल दहावीर महाराज मंदिरामध्ये शपथ घेऊ, नंतर वीरेश्वर महाराज मंदिरामध्ये शपथपर्यंत आलं. मग एकंदरीत चॅलेंज कोण देतंय आणि कोण स्वीकारत नाही? हे बघा असं म्हटलं गेलेलं आहे, ज्याला कर नाही त्याला डर नसावी. जर आम्हाला कर नाही तर आम्ही घाबरणार का? ज्यांनी केलंय त्याच्यावरती आम्ही आरोप करतोय ना. जे काय आहे आम्ही खासदार केलं त्यांचं काम केलं आणि आमदार केलं त्यांनी काय केलं ह्यावरूनच वाद चालू आहे ना, का दुसरा कशावरून आहे? का त्यांच्या जागा जमिनीवरनं इस्टेकीवरनं? तर आमच्याकडे काय जागा जमिनी नाहीत ना एवढ्या की बाबा अशा 1000 एकरच्या जागा जमीन आमच्याकडे नाही आहे. मग त्याच्यावरनं वाद असला तर कोणी सांगावं. मग तुम्ही आम्हाला सांगा, जर आम्ही बोलतोय हे जर कुठं जरी तथ्य असेल चुकीचं असेल काय आम्हाला दाखवून द्यावं, पटवून द्यावं. आम्ही डायरेक्ट जे काय बोलतोय हरेश्वर असो, दहावीर महाराज असो किंवा वीरेश्वर असो, हे सगळे एका देवाची रूप आहेत. त्याचं आम्ही सांगितलं ना. मग आम्ही जे काय एवढं ठासून सांगतोय उगाच सांगतोय, आमच्याकडे काही पुरावे असल्याशिवाय आम्ही पुराव्याशिवाय बोलणार नाही. तुमच्यासारखा एक महाराष्ट्रातला मोठा मंत्री हरिहरेश्वरला जाऊन नवस करतोय देवाकडे, याकडे आपण कसं पाहताय? केलं ना. आम्ही हिंदू धर्माचे लोक आहोत. देवळात जातो तेव्हा देवाकडे काहीतरी मागायचं असतं. देवळात गेल्यानंतर नमस्कार करायचा असतो. देवाच्या पेटीमध्ये पुढ्यामध्ये काहीतरी आपण खिशात हात घालून ठेवायचं असतं आणि मग त्याच्या बदल्यात काय मागायचं असतं. ते आम्ही मागितल्यात काय चूक आहे? जर शंभू महादेवासारख्या देवाकडे नाही मागायचं तर कोणाकडे मागायचं? झोंड लोकांकडे मागायचं? पालकमंत्री पदाचा तिढा सर आता उदय सामंत म्हणाले आहेत की या अखेरीस सुटेल, याकडे आपण कसं पाहताय? ज्या वेळेला सुटेल तो सुटेल, त्याची आम्ही नाही काळजी करत. काय पालकमंत्री नाही म्हणून आम्ही काय गप्प बसलोय? आम्ही काय अडचणीत आहोत की पालकमंत्रीपद असलं तरच? असं काय नाही आहे. तुम्ही काम करणारे आहात, त्यांनी हिमतीने काम करावं, लोकांना हिमतीने सामोरं जावं, काय अडचण येत नाही आहेत आणि ते आम्ही दाखवून दिलेलं आहे. बघूया अभि, ये तो एक झाकी आहे और बहुत कुछ बाकी आहे. बघूया आता काय असेल ते. भाजपचे प्रशांत ठाकूर म्हणाले आहेत की पालकमंत्री जिल्ह्यातला असेल किंवा जिल्ह्याच्या बाहेरचा असेल. ते आता त्यांना माहिती आहे, मला काय माहिती आहे? मी विचारतो त्यांना की कुठला त्याला जर काय माहिती पडलं असेल प्रशांत ठाकूरांना तर त्यांना मी विचारू. धन्यवाद सर. हे होते मंत्री भरत गोगावले. राज वैशंपायन, TV9 मराठी, महाड, रायगड.